सकाळ सकाळी उठलो होतो आणि निघालो होतो भावानो. चिखली रोड आदमापूरच्या पलीकडेच होतो आपण. आता म्हणलं तिथं जायचं, नाश्ता गिस्ता करायचं म्हणलं ओकेमध्ये. आता भावानं पोहे खाल्ले आणि निघालो भावानो तिथून. आता म्हणलं इथून आता जाता जाता म्हणलं डायरेक्ट अकोल्याला जायचं म्हणलं. बाळापूरमधलं मटेरियल होतं आपल्याकडं, सिंगल बॉक्स, आणि ते पण द्यायचं होतं. आणि मध्येच मग भजे खायचे म्हणलं, कारण की नाश्ता केला नव्हता, ते एकदा केला होता, अजून मग पाहिजेच म्हटलं आपल्याला. तर मस्त नाश्ता किस्ता ओढला आणि लावली गाडी इथं पुढे येऊन पेट्रोल पंपला. कारण की म्हणलं उन्हाचा तडाखा लय जोरदार आहे, गाडीला आराम द्यावा म्हणलं सावमध्ये. जेव्हा पेट्रोल पंप तर इथं राहायला बी सोयी आहे, समजा गोष्टी आहे. तेव्हा इथून आलो ह्या टावरला जायला रस्ता भेटत नव्हता, म्हणून दाबली एकदमच ग्राउंडमधून गाडी. पुढे आलो मटेरियल देऊन आणि मग पाणी तरी भरून घेतलं गाडीमधलं. वाहन असंच चाललेलं होतं आणि कुठं तर कुठं मला झाड नाही दिसायचे, काय दिसायचे नाही. आता म्हणलं करावं तर करावं काय म्हणलं, कारण की हायवेला एक पण झाड नाही. जिथं आपली गाडी लावा म्हणलं एकदम सावलीमध्ये, तसा काही विषय नव्हता. तर भाऊ इथं एक काका म्हणजे ऊसाचा रस देऊ का, तिथंच बसलो होतो त्यांच्यापाशी ऊसाचा रस पिण्याकरता. तर मग पुढं चालून मग कसं तरी आपल्याला बायपास रस्त्याने निघालो पुढं. बघू शकता ते आपला हायवे, आणि इकडे आलो छोट्या गावाकडं. ह्या रस्त्याने मला झाडं दिसली आणि लावली गाडी इथं 2 तासासाठी. घेतली मस्तपैकी एक झोप, आणि मग झोपल्यानंतर मस्तपैकी एक थम्सअपचा झणका घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो साईटवर, जे की अमरावतीमध्ये होती. आता मला अमरावतीमध्ये बघू शकता साईटवर मटेरियल फेकून दिलं मस्त, आणि निघालो अमरावतीच्या बाहेर. अमरावतीच्या बाहेर निघता मला काय वाटलं होतं की असं होईल म्हणून माझ्यासोबत. अरे भावानं फुल ट्रॅफिकमध्ये गुंतलो, तिथंच माझे 1.5 तास गेले. उगच तिथून आलोय भावांना असं वाटत होता, कारण की बरेच रस्ते असतोय इकडून तिकडून. तर मलाच कसं तरी वाटायचं. कसं तरी ढाब्यावर पोहोचलो भावानं 9-9:30 वाजता. आणि म्हणलं आता आंघोळीचं नियोजन करायचं म्हणलं. तर आपले कपडे घेऊन आपण झालो रेडी. चला म्हणलं आता आंघोळ करायचं आणि त्याच्यानंतर जेवण मारायचं म्हणलं दणका. तर मस्त पद्धतीनं कपडे बघू शकता, आणि आपली आंघोळ झाली आणि तयारी करून आता जेवणाला बसणारच होतो. भावानं आपल्या गाडीची बी दुरुस्ती झालेलीच आहे, गाडी बी क्लीन करावं लागते. भावानं आलो इथं मस्तपैकी अंडा करी होती आणि रोट्या होत्या. निवार दणका दिला भावानं जेवणावरती.